आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमाचा विषय आहे गरोदरपणात घ्यावयाची काळजी. आणि या विषयाला अनुसरून आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आपण डॉक्टर पूनम शिंदे लोध गायनेकोलॉजिस्ट यांना निमंत्रित केलेलं आहे. या विषयासाठी आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयीची. मॅम, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू. मॅम, आई होणं हा सगळ्यांसाठी खूप आनंदाचा विषय असतो, अगदी तिच्या स्वतःसाठी आणि घरातल्या सगळ्यांसाठी. तर गरोदरपण राहिलंय असं जेव्हा कळल्यापासूनच आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपलं वातावरण हे सगळं बदललेलं असतं. तर मुळात पहिल्यांदा जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याला दिवस गेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपलं पहिलं कर्तव्य काय असेल? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा पहिल्यांदा गर्भधारणा राहते तेव्हा बरेचसे मनात प्रश्न निर्माण होतात, भीती येते, दडपण येते, आता कसं होईल, काय होईल, काही सुचत नाही. त्यावेळेस फर्स्ट टाईम जेव्हा आपल्याला कळते की आमची घरी जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो ती जेव्हा पॉझिटिव्ह येते तेव्हा आनंद होतो, भीती, अशा मिश्र भावना तयार होतात. त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. तर डॉक्टरांना जाऊन भेटल्याच्या पुढे तिथं ते काही आपल्याला सल्ला देतील की तुमच्या काही तपासण्या करा, तुम्हाला काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, त्या बाबतीत सगळं तुम्हाला गायडन्स करतील, काही ब्लड टेस्ट करतील आवश्यक त्या करणे खूप आवश्यक आहे. पहिल्यांदा आता जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला तुमची खेप विचारतात की पहिल्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे, त्यानुसार आपल्याला पुढची प्लॅनिंग ठरवता येते. जर पहिल्यांदा तपासले केल्यानंतर ते आपल्याला काही गोष्टी विचारतात की समजा दुसरी खेप असेल तर पहिल्या गर्भधारणेत काही त्रास झाला होता का, असे वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यावे लागतात. आणि त्याचसोबत आपल्याला काही रक्ताच्या तपासणी, ब्लड ग्रुप, काही अजून थायरॉईड वगैरे असे काही आजार आहेत त्याची तपासणी करणे आवश्यक असते. शुगर आहे, आपण सर्व तपासून घेतो. ह्या तपासण्या आपण 9 महिन्यातून केवळ एकदाच करतो, पहिल्याच भेटीला करतो शक्यतो. ब्लड ग्रुप तपासतो आपण, हे सर्व महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत आपण एक सोनोग्राफी, ज्याला आपण स्कॅन ॲडवाईस करतो, स्कॅन याच्यासाठी ॲडवाईस करतो. बऱ्याच लोकांना असं समज वाटतो की एवढ्या लवकर सोनोग्राफी कशाला, आपण 3 महिने पूर्ण होऊ द्या, आता 1.5 महिना झाला आहे, 5 आठवडे झालेत, 6 आठवडे झालेत किंवा 7 आठवडे झालेत, तर आपण ते स्कॅन जो आहे तो 3 महिना पूर्ण झाल्यावर करूया का डॉक्टर? तर ॲक्च्युली त्याचं उत्तर आहे की आपण पहिल्या भेटीला याच्यासाठी स्कॅन करतो की गर्भ जो आहे तो गर्भाशयातच राहिला आहे की गर्भनलिकेत राहिला आहे, हे सर्वप्रथम आपण रूल आउट करतो की गर्भाशयात तो गर्भ चिटकणं महत्त्वाचं आहे. जर तो गर्भनलिकेत चिटकला असेल तर ते पेशंटच्या जीवासाठी थोडंसं धोकादायक राहते. आपल्याला त्याचे काही स्टेप्स उचलावं लागतात, त्याचा उपचार करावा लागतो. आणि दुसरं म्हणजे त्याची बेबीची हार्टबीट आली का, तो गर्भ सिंगल आहे का 2 गर्भ आहेत, त्या हिशोबाने आपण सगळे त्या गर्भाच्या तपासण्या, म्हणजे हे सगळ्या अँगलने आपण ती पहिली सोनोग्राफी महत्त्वाची आहे, असं आहे. त्याच्यासोबत आपलं ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया आहे का, ब्लड ग्रुप आपलं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. मग आपलं जे मॅरेज आहे ते पण एक डॉक्टर हिस्ट्री विचारतात की तुमचं नात्यामध्ये लग्न आहे का दूरचं आहे किंवा काही रिलेशनमध्ये असेल तर थोडे प्रॉब्लेम सगळे रूल आउट करण्यासाठी आपली पहिली भेट खूप महत्त्वाची. त्यासोबतच आपल्याला मळमळ उलटीचा त्रास जाणवू शकतो, त्यासाठी आपल्याला गोळ्या प्रिस्क्राईब केल्या जातात. मग फॉलिक ॲसिडची आवश्यकता असते, जे की बाळाची न्यूरल ट्यूब्स म्हणजे जी ब्रेनची वगैरे वाढ असते, तर त्याच्यासाठी आवश्यक फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आहेत त्या चालू करतात डॉक्टर. मळमळ उलटीच्या गोळ्या चालू करतात. आणि आवश्यक जर हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर त्यासोबत काही एक्स्ट्रा मेडिसिन्स देखील दिल्या जातात. तर हे सगळं करण्यासाठी आपली पहिली व्हिजिट डॉक्टरांना खूप महत्त्वाची आहे. आणि ते जे काही आरोग्यविषयक सल्ला देतील ते सुद्धा पाळणे आवश्यक आहे. घाबरून न जाता पहिली व्हिजिट डॉक्टरांना भेटणं, टाळाटाळ करायची नाही, आपण भेटायचं. आजकाल सगळे फ्री मनाने प्रश्न विचारून सांगू शकतो. एक आपल्याकडे कसं पारंपरिकतेनुसार बऱ्याचदा असा विचार केला जातं की नाही, पहिले 3 महिने कुणाला सांगायचं नाही, काही नाही, बघू आपण नंतर, पहिल्यांदा व्यवस्थित झाल्याच्या नंतर मग डॉक्टरांकडे जाणं. तर तुम्ही आता जसं सांगितलं की पहिल्या सोनोग्राफीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात की तो गर्भ पिशवीत आहे का गर्भनलिकेत आहे, शिवाय त्याच्यामधले काही म्हणजे हार्टबीट्स असतील अशा गोष्टी, किंवा तिच्यातली काही कमतरता असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लवकर कळाल्या तर त्या गोष्टीचा विचार करून पुढचे निर्णय घेता येऊ शकतात. आणि एकदा ही वेळ निघून गेली
चौथ्या महिन्यात जर तुम्ही डायरेक्ट थेट डॉक्टरांकडे गेलात तोपर्यंत बऱ्याच गोष्टी पुढे निघून गेलेल्या असतात. मग कधी कधी जे आपल्याला ॲबॉर्शन सारख्या गोष्टींना नाईलाजाने सामोरं जावं लागतं तर तिथे अडचणी निर्माण होऊ शकतात. अगदी बरोबर. म्हणून डॉक्टरांची पहिली भेट गर्भधारणा झाल्यानंतर गरोदरपण राहिलं असं कळाल्या पहिल्यांदा एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, त्यांच्याकडनं तपासून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. मॅम, आता हे खूप असं पहिल्यांदा भेट वगैरे झालेली असती. बऱ्याच बायकांना असं वाटतं की ॲलोपॅथीच्या गोळ्या म्हणजे फार कडसर, नको वाटतात खायला. एकतर काही जणांना उलटीचा अगदीच खूप त्रास होत असतो. मग अशा वेळेस आहाराचाही एक प्रश्न निर्माण असतो आणि त्या गोळ्या खाणं किती महत्त्वाचं असतं. तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच. आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतो सर्वप्रथम. फॉलिक ॲसिडमध्ये बेबीमुळे येणारे जे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स आहेत, जसं की मेंदूची वाढ प्रॉपर न होणं किंवा काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असतात, तर ते होऊ न देणं हे फॉलिक ॲसिड करते व्यवस्थितपणे काम. प्रथम फॉलिक ॲसिड गरजेचे आहे. उलटी मळमळ काय असेल, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जी म्हणतो आपण त्याला, तर ती सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटमध्ये उलटी मळमळचा त्रास असेल, त्या त्रासाच्या प्रमाणाच्या हिशोबाने 1 गोळी, कधी 2 गोळी, अशा आपण वेगवेगळ्या टाईपच्या गोळ्या प्रिस्क्राईब करतो. आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा चांगल्या गोळ्या अवेलेबल असल्यामुळे पेशंटला त्रास सहन करायची गरज होत नाही, ज्याने की तिला जेवण जात नाही, तिला मळमळ उलटीच्या त्रासामुळे अशक्तपणा जाणू शकतो, चक्कर सारखे येण्याचे हे होऊ शकते. तर हे सगळे आपल्याला त्या टॅबलेट्स घेऊन टाळता येतात ह्या सर्व गोष्टी, आणि ती रुटीन ॲक्टिव्हिटी कंटिन्यू नॉर्मल डे टू डे लाईफच्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित प्रकारे करू शकते. मग तिसऱ्या टाईपच्या गोळ्या असतात, आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी, जसं मी आधी बोलले की काही तिच्या प्रिव्हियस प्रेग्नन्सी, प्रिव्हियस ॲबॉर्शन्स अशी काही जर हिस्ट्री असेल तिची, तर ते आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी की ह्या प्रेग्नन्सीमध्ये तिला तो धक्का परत नको किंवा तो त्रास नको किंवा फ्युचरमध्ये येणारे अडचणी, संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आपण काही प्रकारच्या मेडिसिन चालू करतो. त्याच्यामध्ये इकोस्प्रिन आहे, मग प्रोजेस्ट्रॉन सप्लिमेंट्स आहेत की ज्याने की प्रेग्नन्सी व्यवस्थित चिटकते, गर्भ चिटकतो. आणि अति जोखमीची ज्याला म्हणतो, जास्त हाय रिस्क किंवा प्रिव्हियस मल्टिपल ॲबॉर्शन, त्या अशा केसेसमध्ये आपल्याला काही प्रमाणात काही इंजेक्शनसुद्धा चालू करावे लागतात पहिल्या 3 महिन्यापासून. पण ते रेअर आहे, म्हणजे तुमची खूपच हाय रिस्क असेल तरच. नाहीतर अशा ज्या डे टू डे म्हणजे नॉर्मल माता जे गरोदरपणा, त्याच्यात काही एवढं काही गरज नाही आहे चालू करायला. फक्त अतिजोखमीच्या प्रसूतीसाठी आपण हे सगळं काळजी घेतो. बरं. असं. आणि मग आता जेव्हा खाण्यापिण्याचा विषय निघतो तर तेव्हा होणाऱ्या आईने किंवा गरोदरपण राहिल्याच्या नंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? कुठले फळं, भाज्या किंवा आहारामध्ये काय काय तिने ठेवलं पाहिजे, घेतलं पाहिजे? सर्वप्रथम गर्भधारणा राहिल्याबरोबर आपल्याला भरपूर पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या ह्याचा आहारात इन्क्लूड करायला पाहिजे. त्यासोबतच प्रथिनयुक्त आहार म्हणजे प्रोटीन डाएट देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मग हायड्रेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. ऑल 9 मंथ्स म्हणजे पूर्ण 9 महिन्याच्या पिरियडमध्ये ती हायड्रेटेड पाहिजे. पाण्याचं प्रमाण चांगलं घेतलं पाहिजे. भरपूर प्रमाणात पाणी गेलं पाहिजे तिच्या शरीरात, कारण की या 9 महिन्यामध्ये तिच्या शरीरात भरपूर बदल घडून येणार असतात. त्या बेबीची रिक्वायरमेंट वाढलेली असते. गर्भाशयात वाढलं जे बाळ असतं त्याची रिक्वायरमेंट असते, त्याच्यामुळे त्याची रिक्वायरमेंट आणि बॉडीची रिक्वायरमेंट हे दोन्ही मॅच करण्यासाठी तिला आहारात भरपूर बदल, समतोल आहार, बॅलन्स डाएट हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन, हिरव्या पालेभाज्या आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे त्यामध्ये. आणि बाकी तिनं नारळ पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे. कंटिन्यू, समजा उलटीचा ज्याला एखाद्याला त्रास आहे, तिला एकदम जेवण जात नाही, 2-2 तासांनी काहीतरी खायला पाहिजे. जास्त काळ उपाशी नाही राहायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी सवय असते की सकाळी खायचं ते डायरेक्ट संध्याकाळी खायचं, त्यापेक्षा 1-2-3 तासानंतर थोडा आहार घेत आपण असं करायचं. ते तोच आहार आपण जर 4 ह्याच्यात डिवाइड केला किंवा थोडं 5 ह्याच्यात डिवाइड केला आणि त्यात पुन्हा फळ जर आपण घेतली तर तो अजून एक म्हणजे पूर्ण आहार झाल्यासारखं होऊन जाईल. सीझनल फ्रुट्स जे आहेत ते घ्यायला पाहिजेत. सीझनल फ्रुट्स. आणि डॉक्टर, आता तुम्ही ते पाण्याचा विषय जो काढलात, तर बऱ्याचदा असं पण आम्ही ऐकतो की पाणी कमी झालं होतं म्हणून मग सिझर करावं लागलं. तर त्या पाण्याचा आणि या पाण्याचा काही संबंध असतो का? ॲक्च्युली जे गर्भाशयातलं पाणी असते, ज्याच्यामुळे आजकाल खूप कॉमन झालं की पाणी कमी झालं म्हणून आम्ही सिझर केले. तर हायड्रेशन तर बेसिक आहेच की तुम्ही हायड्रेटेड राहा ऑल टाईम, तुम्ही 24/7. मग दुसरं त्याचे काही मेडिकल कॉजेस पण असतात. असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही पाणी कमी प्यायलात म्हणूनच ते गर्भातलं पाणी, गर्भाजल कमी झालंय, असं नाही आहे. तर पेशंटला जर त्या मातेला बीपीचा त्रास आहे का, कधी कधी बीपीचा वगैरे जर त्रास असेल त्या मातेला, तर ते रक्तपुरवठा कमी होतो बाळाला.
रक्तपुरवठा जर कमी जास्त झाला तर नॅचरली ते बेबीचं जे गर्भजळ आहे ते कमी होणार. असे बरे मेडिकल कॉजेस पण आहेत. पण ठीक आहे, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते टाळू शकतात. आणि आजकाल उपचार पण आहेत की त्यांनी ते मेडिसिनने आपण वाढू पण शकतो. आणि एक हे पण कारण असू शकतं की आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही, कारण पोटाचा आकार जसं जसे महिने वाढतात तसं वाढत जातं. शरीरात एक वेगळे वेगळे ऑर्गन्स आपले त्यांची पोझिशन चेंज करत असतात. आणि त्यात गर्भधारणेमध्ये कॉन्स्टिपेशन होणारा एक थोडासा कॉमनचा प्रश्न असतो. तर त्याही गोष्टीसाठी आपण पाण्याचा विचार असा केला तर तिथं ते महत्वाचंच आहे. कॉन्स्टिपेशन. अच्छा मॅम, आपल्याला बऱ्याचदा असं सुरुवातीपासूनच सांगितलं जातं की आता खूप काम कर आणि अगदी फरशी वाकून पूस, असं कर तसं कर, आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. याच्यासाठी बऱ्याच वेळेस आपल्याला असं खूप काम करायला सांगतात. ते कितपत योग्य आहे? आणि काही जण कुठलाच व्यायाम करत नाहीत, ते पण किती घातक आहे, काय सांगाल? आजकालचा हा ज्वलंत प्रश्न आहे की नॉर्मल डिलिव्हरीसाठी ॲक्च्युली आपली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन केली पाहिजे. तुम्ही आजकाल बैठेकाम खूप वाढलेलं आहे. बैठेकाम वाढलं आहे तर आपण त्या रोजच्या रुटीनमध्ये ॲटलिस्ट हाफ आवर 30 मिनटं फिरायला दिलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच काही किगल एक्झरसाइज म्हणून असतात. पेल्विक फ्लोअर जे असतो आपला, तर ते स्ट्रेंथसाठी, पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग बनवण्यासाठी, पेल्विक फ्लोअरच्या मसल जे की नॉर्मल डिलिव्हरीसाठी आवश्यक असतात त्या स्ट्रॉंग होणं आवश्यक असतं. किगल एक्झरसाइज आहे, मग आपलं बटरफ्लाय एक्झरसाइज आहे. अशा प्रकारचे जे व्यायाम आहेत हे सगळे करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल तर फॉलो करायचीच आहे आपल्याला, पण त्यासोबत 1 तास आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. कारण की आजकाल म्हणजे सिडेंटरी लाईफ ज्याला म्हणतो ते वाढल्या कारणानेच आपलं थोडंफार नॉर्मल सीझरचं प्रमाण बॅलन्स होत नाही आहे. नॉर्मल डिलिव्हरीला आपली बॉडी आतून बाहेरून सर्व स्ट्रॉंग, आणि दुसरं म्हणजे आपली मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे ॲक्सेप्ट करण्यासाठी सर्व गोष्टी. गरोदरपणात किंवा आपल्याला प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर हे जे व्यायाम आहेत सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचे. कारण हल्ली गुगल डॉक्टर इतके ॲक्टिव्ह असतात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, ते पाहिला व्हिडिओ करायला लागले. हे असं होऊ नये, कारण प्रत्येकाच्या आपली एक बॉडी लँग्वेज असते, एक बॉडी स्ट्रेंथ असते. प्रत्येकाला गरज पण किती आहे त्या सगळ्या गोष्टींची. तर या अनुषंगाने एक डॉक्टर चांगला सल्ला देऊन आपल्याला ते सांगू शकतो की आता या महिन्यात तुम्ही हा व्यायाम करा, या महिन्यात तुम्ही आता हे असं करा. आणि खूपदा नंतर थकायला पण होतं, तिथे कदाचित थांबावंही लागतं आपल्याला की नाही आता सहन होत नाही आहे, मला चालवतही नाही आहे. मग तिथे तुम्हाला कदाचित थोडासा चालणे थांबवावं लागेल किंवा कमी करावं लागेल, अशाही गोष्टी होऊ शकतात ना. नक्कीच तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला, तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अति आवश्यक आहे. किती प्रमाणात, कोणत्या महिन्यात, किती प्रमाणात कोणती एक्झरसाइज करायला पाहिजे ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. गुगलवर सर्च केलं तर ते कॉमन जे त्यांचं सर्च असते ते टाकून देते. पण आपण पर्सनलाइज्ड जे आहे तुमच्या तब्येतीच्या हिशोबाने, तुमच्या शारीरिक जे आहे ठेवण तुमची आणि तुमचे हाय रिस्क फॅक्टर, हे सर्व बॅलन्स करून तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील की किती प्रमाणात कोणती एक्झरसाइज करायची आहे. तर ते फॉलो करणं आवश्यक आहे. अगदीच आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या शरीरात वेगवेगळे बदल पण होत जातात. कदाचित आपल्याला आधी नसलेल्या गोष्टी यात उद्भवण्यासारखी गोष्ट म्हणजे मूळव्याध असेल किंवा 7व्या महिन्याच्या नंतर बीपीचा त्रास थोडा बहुत कुठेतरी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं गेलं पाहिजे? कारण एकतर आपल्याला उत्सुकताही असते, सगळ्या प्रेग्नन्सीमध्ये काळजी वाटत असते. तर हे सगळं झाल्यावर ह्याला किती आपण असं छान पद्धतीने सामोरं जाता येईल, आपल्याला एकदम तणावरहित डिलिव्हरीसाठी आपल्याला पुढे सरकायचं, त्याच्या अनुषंगाने कसं आहे? मूळव्याधचा त्रास बऱ्याच लेडीजला होतो प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर. त्याचं रिझन 2-3 असतात. एक हार्मोनल असते, दुसरं म्हणजे जेवण जात नाही, मग त्यामुळे कॉन्स्टिपेशन होते. मग काही प्रमाणात आपल्याला प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट्स वगैरे चालू असतात, तर त्यामुळे पण थोडंफार कॉन्स्टिपेशन होते. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तर भेट द्यायचीच आहे आपल्याला, पण त्यासोबत फायबरयुक्त आहार म्हणजे कच्च्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, बीट हे सगळं इन्क्लूड करणं आहे. भरपूर प्रमाणात हायड्रेशन म्हणजे 3 ते 4 लिटर कमीत कमी पाणी दिवसाचं पिणे आहे. आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मी जे म्हटलं, वॉक वगैरे, हे सगळं चालू ठेवलं तर मूळव्याधाचा त्रास टाळण्यासारखा आहे. आणि दुसरं जे आहे तुम्ही विचारलं मला की बीपीचा त्रास आहे, तर
त्याच्यासाठी एक 7व्या महिन्यानंतर बीपीचा त्रास जाणवतो आजकाल. पहिल्यांदा जरी असेल गर्भधारणा तरी जाणवत आहे, कारण की त्याचं रिझन आहे आपल्या आहारातच ह्याचं सगळ्यांचं उत्तर आहे. जंक फूड इंटेक खूप वाढलेला आहे, त्यामुळे वेट गेन जे प्रेग्नन्सीचं नॉर्मल वेट गेन 10 ते 12 किलो असते, तर ते आता शिफ्ट झाले 15 ते 20 किलोवर. तर एकदम सडन वेट गेन हे खूप त्याचा मेजर रिझन आहे. त्याच्यामुळे वॉटर रिटेन्शन, पाणी असं शोषलं जातं आणि सूज येते शरीरावर. सूज आली की मग बीपी वाढते. मग जंक फूड आपण म्हणतो, तर जंक फूडमध्ये अतिप्रमाणात मीठ, तेल ह्याचा वापर असतो. तर बॅलन्स डाएट, घरचं जेवण करणे, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणे, हे सगळं जर आपण पाळलं तर बीपी वगैरे असा त्रास काही होणार नाही. आणि त्याच्यामुळे जे भीती, दडपण येतं पेशंटला की असं होईल का, तसं होईल का, तर ह्याचे सहज सोपे उत्तर आहे. अगदीच डॉक्टर, तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान समजावून सांगतायत की होणाऱ्या आईला म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचं जे गैरसमज आहेत ते निघून जातात. मला अजून एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपल्याला शरीरातले बदलमध्ये जेव्हा आपण म्हणतो, तर तेव्हा आई झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं की बाळाला स्तनपान करणं. तर याच्या बाबतीमध्ये आपल्या स्तनांमध्ये होणारे बदल गरोदरपणाच्या काळात आणि बाळ जन्मल्याच्या नंतर त्याला पहिल्यांदा आपल्याला चांगलं स्तनपान करता यावं, याच्यासाठी काही तयारी करावी लागते का? काय मत आहे? नक्कीच. आता जेव्हा आपल्याला लास्ट ट्रायमेस्टर, शेवटचे 3 माही जे असतात, हे गरोदरपणातले खूप महत्त्वाचे असतात. 7वा महिना लागल्याच्या पुढे आपण प्रथिनयुक्त आहार, हाय प्रोटीन आणि हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, हे सगळं इन्क्लूड करायचं आहे. त्यासोबतच मी नेहमी वारंवार हायड्रेशनचं महत्त्व सांगितलंय. हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच हिमोग्लोबिन आपलं सांभाळणे, म्हणजे रक्तक्षय होऊ नये, वारंवार हॉस्पिटलला भेट देऊन रक्त तपासणी करणे, लोहच्या, कॅल्शियमच्या गोळ्या खाणे, हे सगळं आपल्या शरीरात काही डिफिशियन्सी होऊ नये, हे सगळं आपल्याला पूर्व तयारीच म्हणता येईल. हे आपल्याला नंतर जे स्तनपान आपल्याला करायचं आहे आपल्या बाळाला, त्याच्यात अडचणी येऊ नयेत. त्याच्यामुळे शेवटचे 3 महिने सांभाळणं खूप आवश्यक आहे. कॅल्शियमची कमी असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, प्रोटीन कमी असेल आणि इतर हाय रिस्क फॅक्टरमुळं स्तनपानावर डायरेक्ट इफेक्ट होतो, कारण की जे आपलं मेंटल आणि फिजिओलॉजिकल दोन्हीही गोष्टी मिळून आपल्याला स्तनपान करावे लागते बाळाला. त्याच्यामुळे आपल्याला एक फ्री माइंड आणि स्टेबल माइंड हे सगळं शेवटच्या 3 महिन्यात सांभाळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते तुम्हाला वेगवेगळे शतावरी पावडर वगैरे असे काही गोष्टी असतात जे सजेस्ट करतील तुम्हाला की ते तुम्ही पूर्वीपासून चालू करू शकतात. अच्छा, हा प्रश्न बऱ्याच महिलांना पण नंतर होतं की बाळ झाल्याच्या नंतर दूधच नाही आलं 5-6 दिवस आणि मग आई पण खूप आपली तिची तळमळ चाललेली असते, ती एका वेगळ्या तणावात असते, बाळाला दूध हवं असतं, त्याचं एक रडणं वेगळं सुरू असतं आणि बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण जर ही तयारी केली तर हे प्रश्न पुढे निर्माण होणार नाहीत आपल्याला. अगदी. आणि आपण राहण्याच्या बाबतीत म्हणतो तर आपले कपडे वगैरे या बाबतीत आहे, कारण काहींचा पेहराव म्हणजे सैल कपडे वगैरे याचा पण काही रोल होतो का? घट्ट कपडे यांचाही काही दुष्परिणाम काय सांगता येईल त्याच्या बाबतीत? कपडे शक्यतो कम्फर्टेबलच घालावे आपल्याला. जास्त टाईट कपडे आणि बाळाला पण त्रास होऊ शकतो, आईला पण थोडं, कारण की ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे गोष्टीचे बदल झालेले असतात, आपलं वेट वाढलेलं असते, ऑर्गन्स आपले कॉम्प्रोमाइज्ड असतात बाकीचे सर्व बेबी असल्यामुळे. तर हे सगळं कॉम्प्रोमाइज असते, तर शक्यतो सैलसर कम्फर्टेबल कपडे घालावे. ते असं म्हणजे ती माता ज्याच्यात स्वतःला कम्फर्टेबल समजेल ते ती वापरू शकते, असं काही नियम नाही, पण कम्फर्टेबल कपडे ओके. बरोबर, अगदीच आहे. डॉक्टर, अजून एक गैरसमज असा असतो की बऱ्याच म्हणजे स्त्रियांना असं वाटतं की दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर गोळ्या देतात आणि त्या गोळ्यांमुळे बाळाचं जास्त वजन वाढतं, मग ते बाळ जास्त पोसल्या जातं आणि त्याच्यामुळे सीझर करावं लागतं. हा एक गैरसमज, तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, असं नक्कीच नाही आहे. काही गोळ्या आपण देतो ते केवळ आईला काही कमतरता भासू नये, बाळ आपलं हेल्दी व्हावं, बाळ छान व्हावं याच्यासाठीच त्या गोळ्या असतात. बाकी बाळाला बाळसं वगैरे हे सगळं जेनेटिक फॅक्टर्स असतात. जेनेटिक्स जे आहे त्याच्यावर डिपेंड आहे बाळाचं किंवा बाळाचं वजन किती. पण गोळ्यांनी बाळ पोसलं जातं हे थोडंसं आपल्या समाजामध्ये आहे, पण तसं काही नाही आहे. हे तुम्ही सगळं मिळून किंवा योग्य ते सल्ला घेऊन नॉर्मल डिलिव्हरीसाठी जास्तीत जास्त प्राधान्य देऊन तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने हे सगळे प्रॉब्लेम सोडू शकतात.
नक्कीच नक्कीच. कारण प्रत्येक वेळेस आपण या गोष्टीचा विचार थोडा पारंपरिकतेने आणि डॉक्टरी वैद्यकीय दृष्टीने पाहिल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खुलून बाहेर येताना दिसतात. असं नाही, हे असंच आहे या बाबतीमध्ये. मॅम, आता हे सगळं जेव्हा आपण इथपर्यंत 7 महिने 8 महिने 9 महिन्याचा प्रवास, 9व्या महिन्यामध्ये थोडंसं जास्त अनइझी व्हायला लागतं, म्हणजे बसणे उठणे या सगळ्या प्रकारामध्ये. तर 9व्या महिन्यात काही विशेष काळजी घ्यावी लागते असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच. आपल्याला 9व्या महिन्यामध्ये काळजी घेणं असते, कारण की बाळाचं वजन टर्म मॅच्युरिटी आलेली असते, बाळाचं वजन पूर्ण वाढ झालेली असते आणि त्यासोबतच ऑर्गन्सला जे कॉम्प्रोमाइज्ड होतात आपले अदर ऑर्गन्स जे आहेत बॉडीमधले, त्याच्यामुळे आईला झोप न येणे किंवा एका कुशीवर होऊनच झोप येणे, मग श्वास घ्यायला त्रास होणे, बसताना उठताना बॅक एक म्हणजे कंबरदुखीचा त्रास होणे, क्रॅम्प्स पण येतात. हे सर्व गोष्टी नॉर्मल आहेत. पण ह्याला टाळण्यासाठी आपल्याला काय की ब्रीदिंग एक्सरसाइजेस खूप महत्त्वाचे आहेत. ब्रीदिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजेत लास्ट मंथमध्ये ॲटलिस्ट. त्यांनी तुम्हाला एक तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण हे होईल आणि दुसरं म्हणजे जे श्वास घ्यायला त्रास होते ते रिलॅक्स होतात. दुसरं म्हणजे एका कुशीवर डाव्या अंगावर झोपणे. ज्यांना झोप येत नाही त्यांनी डाव्या कुशीवर झोपायचं. त्यांनी बेबी पण व्यवस्थित राहते, सर्क्युलेशन व्यवस्थित राहते आणि आईला सुद्धा झोप लागू शकते व्यवस्थित. झोप किती महत्त्वाची? झोप खूप महत्त्वाची आहे. झोप खूप रेस्ट पाहिजे पूर्ण. जास्त अवजड काम करायचं नाही, जड उचलायचं नाही, पण हलके हलके वॉकिंग वगैरे करू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व जे काही करणार ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं आहे. अच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की आता आपल्याला एक अपेक्षा असते की माझी नॉर्मल डिलेवरी व्हावी, हे वाटणं आणि ऑन टेबलवर गेल्याच्या नंतर घडणं. तर तुम्हाला असं वाटतंय का की हल्लीच्या मुली किंवा स्त्रिया ह्या तिथे कमी पडतात किंवा त्यांचं काय आधीपासूनचं जे त्यांचा आहार विहार राहिला असतात तर ह्या गोष्टी घडत नाहीत, की जास्त सीझर होतात, नॉर्मल डिलेवरी होत नाहीत? आणि नॉर्मल डिलेवरी व्हायची असेल तर आता पुढे निघून गेलेले आहेत, आपले 9 महिने झालेले आहेत, पण त्या तिथूनही आपल्याला काहीतरी करता येतं का की आपण नॉर्मल डिलेवरीसाठी प्रयत्न करू शकतो? म्हणजे जसं की आपली मानसिक स्थिती असेल, ही गोष्ट किती महत्त्वाची त्या बाबतीमध्ये आपल्याला, म्हणजे आपण म्हणतो ना गिवअप नाही करायचं त्या बाबतीमध्ये, की त्रास सहन करणं हे कितपत आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. कारण की टेबलवर जेव्हा पेशंट येते पेन्समध्ये तेव्हा प्रत्येक पेशंटचं एक अपेक्षा असते की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मानसिक तयारी करणं खूप आवश्यक आहे. त्यावेळेला आजकाल मुली ज्या आहेत त्या म्हणतात की नाही, मला पेन सहन होत नाही, माझं डॉक्टर सिझर करून टाका, मला नाही करायचं सहन. तर थोडंसं एक यावेळेस फॅमिलीचा खूप रोल महत्त्वाचा आहे. जे सपोर्टिंग, तिच्यासोबत जे अकंपनिंग तिची आई असेल, सासूबाई असतील, ज्या कोणी असतील, तर त्यांनी तिला मेंटल सपोर्ट देणं, की नाही थोडंसं तिला मेंटल सपोर्ट जर दिला तर ते योग्य प्रकारे करतात. पण फॅमिली जर घाबरून गेली तर मग ती जी पेनमध्ये आहे मुलगी ती तर साहजिकच घाबरून जाणार. त्यामुळे मला तरी असं वाटते की डॉक्टरांचा सल्ला, डॉक्टर तर सपोर्ट करतीलच, पण त्यासोबत फॅमिलीचा सपोर्ट त्या टाईममध्ये खूप महत्त्वाचा आहे. केवळ याच्यासाठी की मला सहन होत नाही आहे पेन. बरं, दुसरं ऑप्शन असं आहे की आजकाल आपण वेदनारहित प्रसूती पण आलेली आहे, नॉर्मल डिलिव्हरी पेनलेस. हे पण एक आता ऑप्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते एक ऑप्शन चूज करू शकतो की 3-4 तास प्रसूतीच्या काळात सहन केल्याच्या नंतर योग्य त्यावेळी डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की तुम्ही इपिड्युरल अॅनेस्थेशिया जे म्हणतो आपण ते घ्या. ते वेदनारहित प्रसूती म्हणजे तिला जे पेन होणार आहे त्यातले फक्त 20% तिला जाणीव होईल, 80% तिला जाणीव होणार नाही कळांची. तर ते एक खूप छान आपल्याकडे ऑप्शन आहे. ज्या मुली म्हणतात की मला पेन होते किंवा मी सहन नाही करू शकत आहे, त्यांच्यासाठी वेदनारहित प्रसूती एक म्हणजे बून असल्यासारखंच आहे की तुम्ही ते ऑप्शन घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होते. कारण आपल्या ह्या ज्या नसा असतात, पेल्विक मसल्स ज्या असतात, त्यावेळेस जेव्हा आपण म्हणजे कळांचा प्रश्न निर्माण होतो, शेवटी आपल्याला जेव्हा खूप तिथे एनर्जीची गरज असते, तर त्यावेळेस ही एनर्जी कमी पडली तर अगदी आपण म्हणतो ना की तिथपर्यंत जाऊन पुन्हा आपल्याला रिव्हर्समध्ये यावं लागतं. तर हे खूप एनर्जी महत्त्वाची. तर हे जे आता तुम्ही सांगितलं की वेदनारहित, तर ते इंजेक्शन किंवा तसं घेतल्याच्या नंतर हे सगळं अगदी नॅचरली होतं? नॅचरली म्हणजे तिला सेन्सेशन पेन आलेले कळतात,
पण तिला जे 20% नॅचरल प्रोसेसच आहे. अच्छा. जस्ट आपण ती मेडिकली आपण तिला हेल्प करतो. बरं. हां, तिला हेल्प करावं लागते, थोडंसं सपोर्ट द्यावं लागते. हम्म. पण नॉर्मल डिलिव्हरी जशी नॅचरल आहे तशीच होणार असं आहे. बरं. डॉक्टर, आता कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न असा की बऱ्याच जणींचं असं होतं की 9 महिने 9 दिवस भरल्याच्या नंतरही पेन्सच येत नाहीत. तर ही जी कंडिशन असते ती अगदी झोपच उडवणारी असते. तर ह्या गोष्टीला कसं सामोरं गेलं पाहिजे? आता असे भरपूर पेशंट येतात की मॅडम आमच्या याला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत, किंतु आम्हाला काहीच दुखत नाही, मला काहीच दुखत नाही, मला काहीच त्रास जाणवत नाही. मग त्यावेळेस आपण सगळे तिचे रिपोर्ट्स वगैरे बघतो, सगळं व्यवस्थित असेल तिची कंडिशन, तर आपल्याकडे काही मेडिसिन्स आहेत ज्याने आपण लेबर इंड्यूस करतो. म्हणजे आपण कळा सुरू करायचे काही औषधं सुद्धा आलेले आहेत. तर ते आपण कळा सुरू करायची औषधं वापरून तिला कळा सुरू करू शकतो. हां, तर ते त्या पेशंटच्या कंडिशनवर डिपेंड की तुमचे डॉक्टर निर्णय घेतील की तुम्ही कळा सुरू करायचं आपण औषध देऊ शकतो का, ज्याला आपण आपल्या समाजामध्ये कळा सुरू करायचं इंजेक्शन म्हणतो. हां, तर ते आपण वापरून बघू शकतो त्यांना. जर सगळी परिस्थिती व्यवस्थित असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच सल्ला देतील की आपण कळा सुरू करायचं औषध सुरू करू आणि तसं प्रोग्रेस बघता येतो मग डिलिव्हरीचा. बरोबर. हां, अगदीच आहे. त्यामुळे हा जो 9 महिन्याचा प्रवास डॉक्टर मॅडमने आपल्याला खूप छान सांगितलं आहे की प्रेग्नन्सी राहिल्यापासून अगदी डिलेवरी टेबलवर जाईपर्यंत आपली शारीरिक म्हणा, भावनिक म्हणा, त्यात घ्यायचा आहार विहार या सगळ्या गोष्टींसोबत डॉक्टरांनी काही समज गैरसमज याबद्दल सुद्धा आपल्याला खूप छान बारकाईने सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तेव्हा डॉक्टर पूनम शिंदे लोध, गायनेकोलॉजिस्ट मॅडम, आपण आकाशवाणीत आलात आणि खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.